नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण आलेलो आहे शंकरनगर या गावामध्ये. शंकरनगर हे गाव तालुका आरमोरी आणि जिल्हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये येते. तर इथे आपण शंकर मिस्त्री हे आपले शेतकरी आहे, यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. हे जवळपास कारली 20 वर्षापासून लावतात. तर यावर्षी सुद्धा त्यांनी विविध व्हेरायटी लावल्या आहे कारलीच्या. जसे बाली झाली, त्यानंतर 13-15 असे व्हेरायटी लावलेले आहे. तर आपण यांच्या जे कारलीचं क्षेत्र आहे, इथे आपण शुभारंभ किट जे आहे याचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं होतं यांना. शुभारंभ किट दिली होती, त्याच्यामध्ये आपण TB3 दिलं होतं त्यांना, ताबाजी दिलं होतं आणि स्पीड कंपोस्ट दिलं होतं. त्याच्यानंतर आपण यांना सुडोमिलास्टिन आणि ताबा याच्या स्प्रेमधून सुद्धा रिकमेंडेशन केलं होतं, जेव्हा झाडावर आपल्याला करपा वगैरे दिसलाय. तर आपल्या कॅनबायसिस या कंपनीचे जे प्रोडक्ट्स आहे, शुभारंभ किट आहे, सुडो आहे, ताबा आहे, मिलास्टिन आहे, याचे रिझल्ट काय आले हे यांच्याकडून आपण जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आपला परिचय द्या तुम्ही. आमचं नाव आहे शंकर मिस्त्री, शंकरनगर राहणी. आम्ही ह्या कारली लावत आहे कमीत कमी 18-20 वर्ष. तर शुभारंभ जो किट दिलेले आहे भाऊ, तर चांगला रिझल्ट आहे. आमचं जसं झाड वाढला असं आपल्या गावाला कुणाला जसं नाही वाढला. एक म्हणजे मारल्याबरोबर 15 दिवसात 20 दिवसात माझं झाड पूर्ण येलोवर आला. चांगलाही झाला कारली, काही रोग नाही आला, नाही काहीच नाही आला. एक नंबर झाला झाड. आणि मी जेव्हा मध्ये आलो होतो तेव्हा आपल्याला पानं जे बुरशीन आणि जे थंडीचे करपल्यासारखे दिसले होते. तुम्ही जे म्हणत होते की इकडे सगळ्यात जास्त जो प्रॉब्लेम येतो तो म्हणजे पानावर असे डाग पडतात आणि पानं असे पापड्यासारखे कडक होऊन, जर आपण त्याला हे जर दाबून बघितलं तर पापड्यासारखं ते पानाचा चुरा होऊन जातो. तर हा सगळ्यात इकडे मोठा जो प्रॉब्लेम होता, त्यासाठी मी तुम्हाला सुडो मिलास्टिन आणि ताबा जो डेमो दिला होता. तर त्याचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले? चांगला वाटलं. तिथे एक मारलं बरोबर, म्हणजे 5-6 दिवसानंतर ते पुन्हा दुरुस्त झाला. पुन्हा झाड एकदम चांगला वर आला, एक नंबर. आता तुम्ही पाहू शकता की यांचे जे क्षेत्र आहे, इकडे तुम्हाला कुठेच असे करपलेले पानं वगैरे हे दिसणार नाही. सगळे पानं फ्रेश आहे. आणि जसं आपण बघतो की कारली या पिकामध्ये वेगळ्या प्रकारच्या रसोशी किडीचा पण प्रादुर्भाव दिसतो आपल्याला. पांढरी माशी म्हणा, मावा, तुडतुडे वगैरे याचा अटॅक जास्त दिसत आहे. तर यांनी मला वाटते अजून जेव्हापासून शुभारंभ किट टाकली आणि सुडो ताबा मिलास्टिन याचा स्प्रे झालेला आहे, अजून पण या प्लॉटवर आपल्याला पांढरी माशी म्हणा किंवा तुडतुडा म्हणा, किंवा आपल्याला जर येथे लिपकल व्हायरस सारखा, जर पाने गुंडाळणारा व्हायरस, करपा म्हणतो आपण किंवा बोकड्या रोग म्हणतो, हा कुठल्याच वेलीवर अजून तरी दिसलेला नाहीये जेव्हापासून यांनी शुभारंभ किट वापरले. त्यासोबतच त्यांनी आपली जे CM33 आहे, म्हणजे आपण त्याला 33 कोटी खत म्हणतो, जी आपली 30 किलोची बॅग येते, जे सेंद्रिय कर्बाचं वगैरे प्रमाण वाढवते जमिनीमध्ये आणि नत्राचा जे आपले खत आहे त्यांचा अपटेक सुद्धा वाढते, जमीन भुसभुशीत करते. हे सुद्धा आपण एक बॅग मला वाटते वापरले आपल्या या क्षेत्रामध्ये. त्याचे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला? इकडे या साईडला त्यांनी वापरलेले म्हणजे अर्धा ते टाकलो ना, अर्धा टाकलो. किट पेक्षा थोडसा नॉर्मल आहे. किट चांगला आहे. यांचं म्हणणं आहे की आपण जे शुभारंभ किट दिली होती त्याचे रिझल्ट छान आहे आणि 33 कोटीचे थोडे त्यापेक्षा कमी वाटले. शुभारंभ किट टाकली आपण, त्याचे इथे आपल्याला त्यांना रिझल्ट जे आहे ते चांगले वाटलेले आहे. सोबतच इकडे जो त्यांचा प्लॉट होता, तर त्यांनी काय केलं होतं की बेडमध्ये तण झालेलं होतं त्यांच्या. तर तण झाल्यानंतर त्यांनी काय केलं, ती तणनाशकाचा एक स्प्रे घेतला होता. तर मी जेव्हा आलो होतो तेव्हा त्यांच्या वेलीवर आपल्याला तणनाशकाचा ताण दिसला होता, म्हणजे वेलींची वाढ थांबली होती कारलीच्या. वाढ थांबल्यानंतर त्यांना म्हटलं की आपण एक ताबाचा तुम्ही स्प्रे घ्या, जो तणनाशकाचा झाडावर ताण आलेला आहे आणि ज्याच्यामुळे वेली वगैरे आपली वाढ थांबलेली आहे, पानं पिवळे पडले होते. तर त्यांना म्हटलं ताबा आपण एक स्प्रे मध्ये सांगितला होता. तर मला वाटते आपण 5 पंप, किती पंप घेतले तिथे? 5 पंपाचा ताबा घेतला होता यांनी. तर त्याच्यानंतर आपल्याला कारलीच्या त्या वेळेमध्ये तणनाशकाचा ताण वगैरे गेला असं वाटते का? पूर्ण गेला. मारला बरोबर 8 दिवसात मला चांगला रिझल्ट आला. कारण तिथली पण आपल्या कारलीची जे वेलांची वाढ आहे ती थांबलेली होती. तर अशा प्रकारे शुभारंभ किट आपल्याला, तुम्हाला काय वाटते, कॅनबायसिस जे प्रोडक्ट आहे, जसं शुभारंभ किट झालं, 33 कोटी खत झालं, ताबा, सुडो मिलास्टिन, हे इतर शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे का आपले? दुसरा शेतकरी वापरलं तर आमचा पेक्षा चांगला होणार, कारण आमचा मुरमुरी जागा आहे, मातीत जागा आहे. आणि सर्वात महत्वाचं ही जे बोलले आता आपले शंकर भाऊ, की यांची जी ही जमीन आहे तुम्ही पाहू शकता, ही पूर्ण मुरमाची जमीन आहे. म्हणजे इथं काय होते, जेव्हा आपण कोणते खत टाकतो किंवा एखादे अन्नद्रव्य टाकतो किंवा कोणतं औषध टाकतो, हे लगेच पाण्या वाटे म्हणा किंवा जमिनी वाटे ते आतमधून निघून जाते, कारण ही खूप हलक्या प्रकारची जमीन आहे. बरोबर आहे, मुरमाची जमीन आहे. हेच जर आपण काळ्या माती म्हणा, चिकन मातीमध्ये जर ही किट जर टाकली तर आपल्याला अजून याच्यापेक्षा बेटर डबल फायदा देईल. बरोबर आहे. तर इतर शेतकऱ्यांना आपण सांगू शकता की हे किटचे रिझल्ट छान आहे, की वापरायला पाहिजे? सांगलो
दुसऱ्याला सांगलं, दुसऱ्या अजून लोक मारलंय हा. आहे. या वर्षी का जरा पुष्कळ थंड हा. आहे, त्यामुळे हा. लोक मारले आहे. हा. मारले आहे हा. ना, काही काही रिझल्ट चांगला आला काही काही लोकले. हा. अजून मी दुसऱ्याला सांगलो तो अजून आणते ना, मारते अजून. अच्छा अच्छा अच्छा. ठीक आहे, धन्यवाद.